नमस्कार. चला तर आज आपण कोथिंबीर वडी बनवूया. त्यासाठी 2 गड्डी कोथिंबीर छान निसून धुवून घेतली आहे. नंतर छान अशी कट करून घ्यायची. त्यासाठी 10 ते 15 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, जिरी आणि ओवा मिक्सरमधनं काढून घ्यायचा. नंतर 1 वाटी बेसन पीठ टाकायचे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे. आता आपण तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. 1 चमचा मीठ टाकून घेऊया. 1 चमचा हळद टाकूया. आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकताच मळून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवून 1 ग्लास पाणी टाकायचे. त्याच्यावरती एक जाळी ठेवायची. जाळीची चाळण ठेवूया आपण त्याच्यावरती. आता ह्या पिठाच्या गोळ्याचे छान असे रोल बनवून घेऊया. असे बनवून पहा, खूप छान लागतात. आणि आता सध्या भरपूर अशी कोथिंबीर भेटते, नक्की करून पहा. आता हे सर्व रोल बनवून आपण कढईत ठेवून घेऊया. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा. आता हे सर्व आपण ह्याच्यात ठेवलेत. याच्यावरती झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया. आता हे छान उकडलेत. आपण चेक करून पाहूया. यामध्ये सुरी टाकून याला पीठ लागतंय का ते पाहायचं. हे छान उकडलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. 10 ते 15 मिनिटात थंड झाल्याच्या नंतर याचे काप काढून घेऊ आपण. छान उकडली तर असे व्यवस्थित काप पडतात. खाण्यासाठी खूप छान लागतात ते. आता पॅनमध्ये 1 काकडी तेल टाकून घेऊया आणि हे कमीच तेलामध्ये भाजून घेऊया. खूप छान लागतात. दोन्ही साईडने खरपूस असे भाजूया. यामध्ये थोडेसे तेल टाकू. हे खाताना खूप छान लागतात. आता दोन्ही साईडने खरपूस भाजलेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर आवडल्यास नक्की करून पहा अशी वडी.